नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे. रसिक श्रोत्यांसाठी आज एक खूप उंचीचं व्यक्तिमत्व आपल्याला गप्पा मारण्यासाठी घेऊन आलेली आहे. सरांचं एक कोणतंही एक क्षेत्र असं नाहीये. सर दिग्दर्शक आहेत, सर अभिनेता आहेत, सर स्वतः लिहितात, कविता करतात, सामाजिक क्षेत्रात काम करतात, राजकीय अनेक कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते. कधी कधी मनामध्ये शंका निर्माण होते की सर म्हणजे निवडणुकीला वगैरे उभे राहणार आहेत की काय. असं सर्वत्र संचार करणारं असं व्यक्तिमत्व आणि सदा हसतमुख असणारं प्रसन्न व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलेलं आहे. तर डॉक्टर संजय जमदाडे सर, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला मला असं विचारावं वाटतं की आपला जन्म कोणत्या गावात झाला आणि आपलं बालपण कशा प्रकारे गेलं. माझा जन्म तसा 12 मे 1962 ला लातूरमध्ये झाला आणि माझे वडील कैलासवासी ऍडव्होकेट देवदासराव जमदाडे हे त्या काळातले गोल्ड मेडलिस्ट आणि फर्ग्युसन कॉलेजचे लॉचे विद्यार्थी आणि नोकरीच्या निमित्तानं ते लातूरमध्ये आले. 1955 किंवा 56चा तो काळ असावा. बॅचलर होते त्यावेळेस आणि मग ते लातूरमध्ये स्थायिक झाले आणि मग त्यांची कर्मभूमी वगैरे हीच राहिली आणि माझा जन्म इथलाच आणि नोकरी ही इथंच केली मी. आपलं बालपण कसं गेलं. बालपण तसं खूप चांगलं गेलं आणि काय झालं माहितीये का, माझ्या वडिलांच्या सुरुवातीचा काळ खूप चांगला होता. खूप चांगला होता आणि त्यांचं इतकं डिव्होशन होतं की त्या डिव्होशन मुळे त्यांच्या नित्य जीवनावर खूप अनिष्ट असा परिणाम झाला आणि मला जसं कळतं तसं ते सतत आजारी असायचे. त्यांना चहाचं पाणी सुद्धा पचत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आणि तरी सुद्धा त्यांनी आम्हाला खूप चांगलं म्हणजे मार्गदर्शन केलं, खूप चांगलं वाढवलं, खूप चांगले संस्कार दिले. खूप छान. खर तर गावभागामध्ये आपण लातूरच्या राहत होतात, हो ना, लहानपणापासून तिथंच वाढलात. म्हणजे तुम्ही ज्या लातूरच्या जुन्या परंपरा, जे सांस्कृतिक वातावरण होतं, हे सगळं तुम्हाला तिथं अनुभवायला मिळालं. लहान असताना तुम्ही जे काही खेळ खेळलात हे सगळं तुम्ही अनुभवलं. पण या सगळ्यामध्ये आणखीन एक नवीन असं काही तुम्हाला घरातून शिकायला मिळालं, त्याच्यामध्ये जो तुमचा पुढचा प्रवास दिसतोय, त्याच्यामध्ये की तुम्ही नाटकात पण अभिनय केलाय, चित्रपटात पण केलाय किंवा व्हिडिओ हे सगळं तुम्ही पण स्वतः जाहिरातीमध्ये पण काम केलंय. हे अशा प्रकारचं जे वातावरण मिळालं त्याला घरातलं सदस्य कोणी कारणीभूत आहे असं आहे का. छान प्रश्न विचारला तुम्ही. तसे बाळकडू मला घरातूनच मिळालेले आहेत. ज्या काळामध्ये स्त्रीने नाटकामध्ये काम करणे तुच्छ समजलं जायचं, अशा काळामध्ये माझ्या आई वडिलांनी स्वतःच्या घरामध्ये साहित्यप्रेमी ही नाट्यसंस्था उभारली आणि स्वतःच्या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून माझ्या आई वडिलांनी दोघांनीही भूमिका त्यातून केल्या आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला. माझे आजोबा लातूरला यायचे पण आमच्या घरी यायचे नाही आणि त्यांच्या उदगीरला संस्था होती. उदगीर हे माझा आजोळ आहे, शंकरराव टोंपे आणि तुकाराम टोंपे, हे दोघे भाऊ आणि माझे आजोबा दोघंही स्वातंत्र्य सेनानी, ते उदगीरचे. मग उदगीरला श्यामलाल संस्थेचे ते संचालक होते, शंकररावजी टोंपे, आर्य समाजचे प्रचारक होते आणि माझ्या आईवरती आर्य समाजचे संस्कार आणि वडील हे माळकरी होते, पंधरवाडी एकादशी ते करायचे. अशा संस्कारामध्ये मी वाढलो आणि श्यामलाल विद्यालयाच्या मदतीसाठी तिथं एक नाटक झालं आणि ज्यावेळेस माझ्या आजोबांनी नाटक पाहिलं त्यावेळेस त्यांना वाटलं की खरंच काहीतरी दम आहे. मग त्यांनी माझ्या आई वडिलांना आणि पूर्ण टीमला घरी जेवणासाठी बोलवलं आणि नंतर परत त्यांचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं. तर अशा या घरातून मला अभिनयाचा, सामाजिक कार्याचा, सांस्कृतिक कार्याचा वारसा मिळालेला आहे. किती छान. बाबांच्या ज्या तब्येतीच्या तक्रारी वगैरे होत्या त्याच्यामध्ये मग आईची भूमिका मला वाटतं जास्त राहिली असावी पुढे घर सांभाळण्यात सुद्धा. नक्कीच, हो ना, नक्कीच. आणि आशिलाचे लेख असल्यामुळे खांद्याला खांदा लावून सोबत राहिली कुठल्याही परिस्थितीमध्ये. अगदी. कारण आम्ही जेव्हाही आम्ही त्यांना भेटलो तेव्हा खरंच वाटायचं की आई या वयात सुद्धा इतक्या देखण्या होत्या दिसायला.
आणि तशाच तडफदार होत्या, स्वभाव पण तसाच होता. तर कौतुक करण्यासारखी गोष्ट वाटायची की या वयामध्ये एखादी स्त्री इतक्या निर्भयपणे, सक्षमपणे कुठलीही गोष्ट बोलत असताना असं स्त्री आहेत, म्हणजे जनरल आपण जेव्हा इतर स्त्रियांशी भेटतो, बोलतो, तेव्हा स्त्रीपणा किंवा जे समाजाने बंधनं लादलेली आहेत त्याचा कुठेतरी अंश त्यांच्यात दिसतो. तसं त्यांच्यात बिलकुल दिसायचं नाही, त्या अगदी बिनधास्त असायच्या. तर खूप सुंदर वाटायचं त्यांना भेटल्यानंतर, खूप आनंद व्हायचा त्यांचे विचार ऐकून. तर अशा व्यक्तिमत्वाला महत्वाच्या घरामध्ये आपला जन्म झाला. खरंच आपण भाग्यशाली आहात. धन्यवाद. आपलं जे शिक्षण झालंय ते कोणकोणत्या शिक्षण संस्थांमधून आपण शिक्षण घेतलं? माझं प्राथमिक शिक्षण शिवाजी विद्यालय, हे लोखंड गल्लीमध्ये होती संस्था, त्या शिवाजी शाळेमध्ये मी 4थी पर्यंत शिकलो. आणि 5वी ते 10वी गंजगोलाई परिसरामध्ये यशवंत विद्यालय होते, त्या यशवंत शाळेमध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. आणि 11वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर येथे केलं मी. आपण हे जे शिक्षण घेतलं, त्या शिक्षण घेत असताना असं काही स्वप्न पाहिलं होतं की मी या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन काही करू इच्छितो, असं काही आपल्याला वाटलं होतं? नक्कीच विचार केला होता. मग कोणतं क्षेत्र होतं ते? आता तुम्हाला सांगता मला खूप आनंद होतो. माझं नाव संजय आहे आणि मी जे काही करतो ते दूरदर्शनच करतो बरं का. हे अगदी म्हणजे एक योगायोग आहे. आणि लहानपणी मी वडिलांसोबत कधीतरी बँकेमध्ये जायचो आणि बँकेमध्ये गेल्यानंतर तिथलं ते वातावरण मला खूप आवडायचं. आणि समाजसेवेचं पेंड असल्यामुळं मग बाबा आपण कुठं जरी असलो तर समाजसेवा करता येण्यासारखं एक चांगलं हे एक क्षेत्र आहे. म्हणून मी ऍडमिशन घेतानाच कॉमर्सला घेतलं, वाणिज्य साईडला. आणि मला लातूरमध्येच राहायचं होतं, त्यामुळे मी कोऑपरेटिव्ह बँकेत काम करावं असं मनाशी ठाम निश्चय केला होता. आणि योगायोगानं मला सिद्धेश्वर सहकारी बँकेमध्ये नोकरी लागली आणि मी तिथं जवळपास 30 वर्ष नोकरी केली. आणि संचालक मंडळाने माझी साधी बदली नाही केली, माझी पूर्ण सर्व्हिस लातूरमध्ये झालेली आहे. तर मी त्या सर्व संचालकांचे आणि ग्राहकांचे आणि आपल्या सर्वांचे हे क्रेडिट आहे असं समजतो. अगदी अगदी. अनुभव कसा होता त्या कामाचा? अनुभव अगदी म्हणजे खूप आवडायचं, आनंदानं काम करत होतो. किती जरी काम केलं तर थकवा असं म्हणजे वाटतच नव्हतं. मनासारखं क्षेत्र होतं आणि सेवा करायची संधी प्राप्त होत होती आणि ते आवडीचं क्षेत्र होतं. सेवा देताना खूप आनंद व्हायचा आणि तसं म्हणजे काही वाटलंच नाही खूप अवघड वगैरे. म्हणजे कसं आहे माहितीये का, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जर इथं प्रामाणिकपणे काम केलं तर ते अवघड नसतं, अवघड नसतं. फक्त त्याच्यामध्ये आपण जिद्दीनं, चिकाटीनं, प्रामाणिकपणे आपलं योगदान दिलं पाहिजे. अगदी अगदी. आपण अनेक कला प्रकारामध्ये पारंगत आहात, तर आपल्याला या सगळ्या कला प्रकारांमधली कुठली कला जास्त आवडते? मला अभिनय आवडतो, डायरेक्शन करणं आवडतं, पटकथा लिहितो, त्याच्यानंतर कविता लिहितो, कथा लिहितो आणि अनेक व्यासपीठावरून कथाकथन सादर केलेलं आहे, कविता सादर केलेल्या आहेत. माझ्या एकूण 6 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि आता जवळपास 11 पुस्तकाची तयारी केली आहे मी. ह्या 3-4 वर्षामध्ये कोरोना काळामध्ये थोडस मध्ये मध्ये खंड पडला होता, पण कोरोना काळामध्ये खूप वेळ मिळाला आणि आता एकदमच 11 पुस्तकं प्रकाशित करण्याची इच्छा आहे आणि मार्ग प्रगतीपथावर आहे. खूप छान. खरं तर आपण अभिनय करताय, निर्माता आहात, दिग्दर्शन करताय, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या जेव्हा आपण पेलताय तर या सगळ्याकडे तुम्ही काय वेगळा दृष्टिकोन ठेवून पाहता? म्हणजे हे सगळंच करायचंय, मग काय एक दृष्टी असते तुमची की बाबा हे मला सगळं करायचंय, तर कुठली दृष्टी किंवा कुठला विचार ठेवून आपण याच्याकडे पाहता? आपण जे करत असतो ना त्याच्यातून आपल्याला समाधान मिळालंच पाहिजे आणि जे आपल्या सोबत आहेत त्यांनाही समाधान मिळालं पाहिजे आणि त्यांना कुठलं तरी एक दिशा मिळाली पाहिजे. आणि ज्यावेळेस त्यांना दिशा मिळते त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो. आणि तुम्हाला सांगताना आनंद वाटेल मला, मी माझ्या कैलासवासी ऍडव्होकेट देवदासराव जमदाडे प्रबोधन व विचार मंचाच्या माध्यमातून 1996 ला स्वागतम 96 ही व्हिडिओ फिल्म केली होती
आणि त्यावेळेस सोशल मीडिया तेवढा प्रगल्भ नव्हता. लातूरचा केबल होता आणि उस्मानाबाद केबल होता. तर मी त्या व्हिडिओ फिल्म मध्ये लातूरच्या स्थानिक कलावंतांना संधी दिली आणि जवळपास 150 पेक्षा जास्त कलावंतांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. मग त्याच्यामध्ये मला संगीता हिंगणे आणि संजय जेवरीकर यांनी निवेदक म्हणून खूप सहकार्य केलेलं आहे. आणि लातूरचे मग राम बोरगावकर असतील, NR शिवणगे असतील, असे अनेक कलावंत आहेत, त्यांनी मला सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं त्याच्यामध्ये भूमिका राहिलेली आहे आणि त्यांना मी पार्टिसिपेट केलेलं आहे. तर कम्प्लीट 2.5 ते 3 तासाची ती फिल्म होती आणि त्या काळामध्ये आम्ही लातूर जिल्हा पूर्ण आणि उस्मानाबाद जिल्हा पूर्ण केबलवरून ते आम्ही प्रदर्शित केलं होतं. बरं, त्याची थीम काय होती? काय नाही, आता तुम्ही कविता करताय ना, तुमच्या कविता घ्यायच्या. आणि एखादा अभिनेता आहे तर त्याचा कुठला तरी एक प्रसंग घ्यायचा असं. आणि राम बोरगावकर असतील तर त्यांचं तबला वादन घेतलं. कोणी योगा शिक्षक असेल तर त्यांचं योगाचे प्रात्यक्षिक घेतले असं. कोणी सिंगर असेल तर त्याला एखादं गाणं म्हणायला लावलंय आपण, असं एक व्यासपीठ करून दिलं. आणि त्याची शृंखला जोडण्याचं काम संजय जेवरीकर आणि संगीता हिंगणे या दोघांनी केले. म्हणजे अगोदर त्यांनी थोडक्यात बोलायचं, म्हणजे सूत्रसंचालन केल्यासारखं निवेदन, अशा प्रकारची ती फिल्म होती. अगदी अगदी. म्हणजे ज्या काळामध्ये तंत्रज्ञान एवढं अवगत कोणालाच नव्हतं, त्याचा तेवढा प्रसारही नव्हता झालेला, त्या काळामध्ये तुम्ही हे सगळं करून त्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिली. तर हे सगळं करत असताना तुम्हाला एक पद पण मिळालं होतं की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विशेष कार्यकारी अधिकारी पद म्हणून तुमची नेमणूक झाली होती. तर हे काय असतं? एबीसीचे फॉर्म असतात ना, त्याच्यावर त्या सह्या करायच्या. त्याच्यामुळे इथं विद्यार्थ्यांना एबीसी म्हणजे फी मध्ये सवलत मिळायची. त्याच्यानंतर जे कॉपीज असतात म्हणजे अटेस्टेड करणे, आता सेल्फ अटेस्टेड आहे, त्यावेळेस नव्हतं. तर ते मला ते अधिकार होते. अटेस्टेड केलं की त्या अधिकृत होऊन जायचं, त्याला थोडंसं वेटेज यायचं. विशेष कार्यकारी अधिकारी. आणि आता मी अजन्म विशेष कार्यकारी अधिकारी आहे, कारण 15-16चा मला दलित मित्र पुरस्कार मिळालेला आहे, ज्याला आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार म्हणून संबोधलं जातं. तो मला पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे मी अजन्म मॅजिस्ट्रेट आहे, विशेष कार्यकारी अधिकारी. पण आता कसं माहितीये का, सेल्फ अटेस्टेड असल्यामुळं एवढी आवश्यकता भासत नाही. बरोबर. नाही, पण जेव्हा तुमच्याकडे हे पद आलं तेव्हा त्याची आवश्यकता होतीच, त्यामुळे तुम्ही त्यावेळेस त्याची अनेकांना लाभ दिलेलाच आहे. हो, मी बॅगच ठेवली सोबत, कोणी कुठेही मागितलं, कोणाची अडचण होणे, कोणाची अडचण होणे, सोबतच ठेवत होतो कुठेही गेलो तरी. खूप सुंदर. मग सागर या हिंदी चित्रपटाचं तुम्ही निर्मिती केली त्याची, तर त्याच्याबद्दल काही सांगावं. त्याची थीम काय होती किंवा मग तिथे कलाकार वगैरे कुठले होते काय? ठीक आहे. तर माझा चित्रपट हा सामाजिक आशयाचाच होता आणि मी अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करत होतो पावगे सरांसोबत वगैरे. निळफुले त्यामध्ये होते, त्याच्यानंतर श्रीराम लागू वगैरे त्यांच्यासोबत काम केलं होतं आणि नरेंद्रभाई दाभोळकर पण होते सोबत. तर म्हणलं आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तर त्यावरतीच फोकस टाकण्याचा माझा विचार होता आणि म्हणून मी सागरी ही हा ऍक्च्युअल कन्नडा फिल्म होता. मी डबिंग करण्याचे अधिकार घेतले आणि मी हिंदीमध्ये तो घेतला. आणि माझ्यासोबत 7 मित्र होते, आम्ही सर्वांनी मिळून तो प्रयत्न केला. आपण डॉक्टर संजय जमदाडे आहात, तर आपण नेमकं कुठल्या ह्याच्यातले डॉक्टर आहात याची उत्सुकता खूप दिवसापासूनची आहे, तर ते आपण थोडस सांगावं. मी आहे ना दिल्ली युनिव्हर्सिटीचा नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. मी 3 वर्षाचा तो डिप्लोमा म्हणजे ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि मी नॅचरोपॅथीमध्ये हायएस्ट आहे त्या काळातला. अरे वा. आणि याला जवळपास 30 वर्ष झालेली आहेत आणि मला नोकरी लागली, त्यामुळे मी प्रॅक्टिस केलीच नाही, नाहीतर मी प्रॅक्टिसच केली असती. आणि तुम्ही जे म्हणता ना तुम्ही असे कसे, तर त्या तिचा खूप उपयोग मला निजी जीवनामध्ये, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये झालेला आहे आणि माझ्या फॅमिलीच्या जीवनामध्ये झालेला आहे. अगदी. त्याच्यामुळे त्याचा प्रयोग तुम्ही बाहेर जरी प्रॅक्टिस करून नाही केला तरी पूर्ण कुटुंबावरती केला, स्वतःवरती. अगदी केला. खूप छान. कारण नेहमी फक्त आपण डॉक्टर म्हटल्यानंतर एकतर साहित्याचा डॉक्टर किंवा मग सतत कार्यरत असणारे डॉक्टर म्हणून असं वाटणं साहजिकच आहे ना. तुमच्यासोबत राहिल्यानंतर सगळे तेच समजणार की साहित्यातले डॉक्टर आहे. तुम्ही छान प्रश्न केला. मी नॅचरोपॅथी डॉक्टर आहे आणि त्या काळातला मी म्हणजे अगदी म्हणजे हायएस्ट आहे दिल्ली युनिव्हर्सिटी. खूप छान. आपण सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक
प्रबोधनाच्या ह्याच्यामध्ये या सगळ्याच क्षेत्रामध्ये कामही केले आणि लिखाणही केले आणि त्याच्यातून आपल्या काही साहित्यकृती पण प्रकाशित झालेल्या आहेत. तर त्या साहित्यकृतींबद्दल काही सांगावं आपण. माझा पहिला काव्यसंग्रह घुसमट, तो आम्ही 1992 ला लोकसभेचे सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते दिल्लीमध्ये प्रकाशित केला. आणि त्याच्यानंतर काव्यांगण झालं. काव्यांगण हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह होता. त्याच्यामध्ये परिसरातले जे नवोदित कवी होते त्यांच्या कविता आपण घेतल्या. आणि आता हल्ली खूप पेव फिटलं मॅडम. आपण जर व्हॉट्सअपला सोशल मीडियाला बघितलो तर कुठं संमेलन जरी असलं, कवी संमेलन, तर प्रवेशिका भरा म्हणतात, प्रवेश फी भरा म्हणतात. आणि प्रातिनिधिक काव्यसंग्रहाबद्दल जर कविता छापायच्या असेल तर त्याची सुद्धा फीज आकारली जाते. पण आम्ही कधीच कोणाकडून एक पैसाही घेतला नाही. आम्हाला फक्त आनंद वाटायचा की आपण कुठेतरी काहीतरी कोणाच्या कामासाठी झटतोय, याचा खूप आनंद होता. आणि त्यांच्या कविताही छापायच्या, त्यांना द्यायच्याही. अगदी अगदी. त्यानंतर देवघर. देवघर हा सुद्धा माननीय माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त आपण तो काव्यसंग्रह काढला. आणि हा सुद्धा प्रातिनिधिक काव्यसंग्रह होता. आणि याच्यावरती आई वडिलांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणाऱ्या कविता होत्या. याच्यामध्ये फम शिंदे होते, फम शहाजिंदे होते, सगळे मराठवाड्यातले मातब्बर कवी त्याच्यामध्ये आहेत. आणि या काव्यसंग्रहाचं प्रकाशन मी सोनिया गांधी यांच्या हस्ते केलेलं. चाकूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त त्या आल्या होत्या आणि शिवराज पाटलांनी त्यांना सांगितलं की असं असं आहे. मग सोनिया मॅडमने खूप कौतुकी केलं आणि त्यांच्या हस्ते शिवराज पाटलांच्या घरी चाकूर इथं त्या पुस्तकाचं आम्ही प्रकाशन केलं. आणि साहेबांचं वय वर्ष 72 होतं, त्यामुळं 72 कविता त्यामध्ये आम्ही घेतल्या होत्या. अरे वा, छानच. तुझे गाणे ही एक ऍडव्होकेसी पण आली आपली. हो आहे. त्याच्या संबंधी काही. तर त्याचा प्रवास असा झाला. तुझ्या कविता ह्या माझ्या पूर्ण बायकोवरच्या कविता आहेत. अरे वा, बायकोला पुस्तकार म्हणा. आणि जेवढ्या काही आम्ही ऐकतो सर की कवी निवेदन करत असताना किंवा आपली कविता सादर करत असताना काहीतरी अशी उपरोधात्मक 2 ओळी सादर करतात बायकोच्या नावाने. पण तुमच्यासारखा कवी तसा विरळाच म्हणावा लागेल की ज्यांनी पूर्ण कविताच बायकोच्या म्हणजे एका काही 45-50 कविता आहेत ना, पूर्ण बायकोवर आहेत कविता. आणि मग बँकेचा एक अभ्यास दौरा होता. मी ते पुस्तक माझ्या एक म्युझिक डायरेक्टरला दिलं होतं. तर मी असंच प्रवासामध्ये असताना अर्धा प्रवास माझा झाला होता. मग त्या म्युझिक डायरेक्टरचा फोन आला, संजय कुठे आहेस तू? तर मी म्हणलं असं असं केरळला आहे. तर तुझ्या कविता खूप चांगल्या आहेत, आम्ही त्यात काय म्हणजे रचना बसवल्या, त्याच्यामध्ये गीत आम्ही बसवलंय आणि तुलाही आवडेल आणि तू याचं काहीतरी पुढे करावं. ठीक आहे मला, मी आल्यानंतर भेटेन म्हणलो. आणि आल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि मला ते खूप आवडलं. आवडल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपण याची ऑडिओ फिल्म करू, आपलं सॉरी ऑडिओ व्हिडिओ करू. तर ते आम्ही सीडी केली मॅडम. त्याचं काही प्रसारण वगैरे केलं? प्रसारण काय आम्ही का आपला पिंड आहे होतं, मोफतच कोणी आलं की त्यांना मोफत देऊन टाकायचं करायचं. आता 2-3 चित्रपटामध्ये माझे गीत ते जातील असं वाटतंय मला. मराठी भावगीत आहेत ते. म्हणजे तुझ्या कवितेचे पुस्तक होतं ना, त्याच मी तुझे गाणे केलं. अगदी अगदी, खूप छान. तुम्ही ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होता त्याच्यासाठी अनेक उपक्रम पण राबवले. अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत असेल किंवा रक्तदान शिबिर घेऊन असेल, एड्स विरोधी जनजागृती असेल, तर त्याचा अनुभव आपला कसा शेअर कराल आपण? नाही, हे कसं आहे का, सामाजिक उपक्रम आहेत आणि काळाची गरज आहे. आम्ही एड्स निर्मूलनासाठी रॅली पण काढली होती. आणि एक एड्सचे जे प्रादुर्भाव आहेत किंवा त्याचे जे परिणाम आहेत तर ते किती घातक आहेत हे आम्ही त्यातून सांगण्याचा प्रयत्न केला. माणसांना सगळंच माहिती नसतं. त्याच्यामध्ये आमचे मित्र प्रदीप गेले पण होते आणि लातूरातले बरेच 500-400 वगैरे असे वेगवेगळ्या प्रांतामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्याच्यामध्ये काही पत्रकार पण होते, अरविंद रेड्डी वगैरे, त्याच्यात श्रीधर स्वामी वगैरे असे बरेच पत्रकार पण होते. आणि आम्ही गोलाईतून शिवा चौकापर्यंत रॅली काढली होती. आणि असं म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी आपण त्याचं देणं लागतोच.
तसं ऋण व्यक्त करण्यासाठी जरी आपण वेळ काढून एवढा वेळ देणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण अनेक गोष्टी अनेकांना प्रत्येकाला माहीतच असतात असं नाही, तर याच्यातून ते माहिती होतं. आणि जे नवी येणारी पिढी आहे, जे विद्यार्थी दशेमधले विद्यार्थी आहेत, हे सगळं हे पाहून अनुकरण करत असतात. आणि तुम्ही रक्तदानाबद्दल म्हणलात तर मी स्वतः रक्तदाता आहे. माझं दुर्मिळ रक्तगट आहे AB पॉझिटिव्ह, आणि मी रक्तदानाचे कॅम्प पण घेतलेले आहेत आणि मी स्वतः 43 वेळेस रक्तदान केलेलं आहे. आणि रक्तदान मी शिबिरामध्ये फारसं करत नव्हतो. मी आयोजक होतो, पण कॅम्प मध्ये मी ब्लड डोनेशन करून होतो. मला कॉल आल्यानंतर मी सेपरेट झोन असं करत होतो. खूप छान. आपण एक सामाजिक जाण, सामाजिक भान असणारं व्यक्तिमत्व आहात. याच्यासोबतच आपल्याला जी कलेची आवड आहे, तर आपण त्या अनुषंगाने जे काही निर्माण केलं, दिग्दर्शन केलं, त्यासोबत आपण अभिनय सुद्धा केलाय. तर त्या 4 चित्रपटांमध्ये आपला, मराठी 4 चित्रपटांमध्ये आणि हिंदी 1 चित्रपटामध्ये आपला अभिनय आहे. तर त्याचा अनुभव आपला कसा होता? हळद दुसरी कुंकू हसलं या चित्रपटामध्ये मला चित्रपटाची आवड असल्यामुळे मी त्या टीम सोबत होतो. शिवणगे हे माझ्या मामाचे मित्र आणि माझे घरचे संबंध होते. आणि त्या युनिटमध्ये मी काही कमी जास्त असले बघत होतो. आणि त्याच्यामध्ये प्रमुख पात्र होतं निळफुल्यांचं. तर निळफुल्यांची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे होती. आणि उद्या शूटिंग संपणार, तर चित्रपटाचे डायरेक्टर नागेश दरक मला म्हणाले की संजय साठी एक सीन मी मनामध्ये ठेवलेला आहे आणि संजयचा शूट उद्या करायचा आहे. उद्या ह्या लोकेशन वरती सगळे 9 वाजता जमायचं आहे. मग हे बातमी पसरली आमच्या युनिटमध्ये. मग अश्विनी भावे, निळू फुले, विजय कदम, सतीश पुळेकर हे सगळेच येऊन बसले सेटवर. आणि मला डायरेक्टरने सांगितलं की असं असं सीन आहे, तू कसं करशील? मी केलं. मला असंच करायचं म्हणले. आणि पहिल्याच एकाच प्रयत्नामध्ये टेक झाला. अरे वा. आणि हा सीन आहे ना, हळद दुसरी कुंकू हसला या चित्रपटामध्ये अगदी ओपनिंगला आहे, एकदम ओपनिंगला. त्याच्यानंतर मग नाव वगैरे दाखवलेत. अगोदर माझा सीन आहे. खूप छान. आणि दुसरा झटपट करू दे खटपट, तात्या आमच्या घरचेच. हा. तर आम्ही त्यावेळेस नुकतंच म्हणजे मॅट्रिकला गेलो होतो आणि सुट्ट्या लागल्या होत्या. महापूरला शूटिंग होतं. आम्ही शूटिंग पाहायला गेलो. तर सलागाचं एक गीत होतं, त्याच्यामध्ये गोवंडे सर होते आणि मी उभी पेटाले हे गाणं होतं. तर आम्हाला त्यावेळेस त्यांनी मॉप मध्ये बसवलं होतं. थोडीशी हालचाल दिली होती, मुवमेंट. तर ते कबिल्यावरचा डान्स होता, त्याच्यामध्ये आम्ही आहोत. आता जर तुम्ही पाहिलं ना तर मला सुद्धा ओळखायला यायचं नाही, असं होतं ते. हो ना, तेवढ्या लहान वयामध्ये. आता आपण खूप प्रगल्भ आणि खूप वयाने वाढलेलं असतं, तर ते बालरूप लक्षात येणं थोडं अवघड जातं. आणि विशेष म्हणजे स्वागतम 96 जे फिल्म आहे ना, व्हिडिओ फिल्म, मी तात्या म्हणजे श्रीराम तात्यांच्या हस्तेच त्याचं विमोचन केलं होतं. आणि शांघाय चित्रपटाचं काय सांगाल? शांघाय चित्रपटामध्ये काय केलं माहितीये का, माझ्या मुलाचा त्याच्यामध्ये कॅरेक्टर होता, सूरज जमदारे. तर त्याचा कॅरेक्टर होता आणि मी फक्त, मला आवड असं सोबत राहायचो. तर मला त्याने एक मॅनेजरची भूमिका दिली होती त्यामध्ये. म्हणजे असं कुठं म्हणजे सिलेक्शन नव्हतं, काही नव्हतं. पण त्याच्यामध्ये एक डान्सर येत असते आणि त्या डान्सरचा पूर्ण प्रोग्राम माझ्याकडे असतो. हा, तर ते मॅनेजरचा रोल होता माझा. छान छान. कसं असतं, आपण एवढ्या समृद्ध व्यक्तिमत्वांच्या म्हणजे निळू फुलांसारखं व्यक्तिमत्वासोबत आपल्याला काम करायला मिळालं किंवा सोबत राहता आलं, याचा खूप एक वेगळा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो, विचारांवर होत असतो. आपण काही दृष्ट्या त्याच्यातून चांगल्या गोष्टी शिकतही असतो. तर ही चांगली संधी आपल्याला त्यामुळे उपलब्ध झालेली आहे. आता तुम्ही निळू फुलांचा उल्लेख केला, मग मला खूप आनंद होता की आपण यांच्यासोबत राहतोय, करतोय. खूप चांगलं क्षेत्र आहे. मी निळू फुलांना म्हणालो की भाऊ मला या क्षेत्रामध्ये यायचं आहे. तर मग ते मला ये म्हणले, निश्चित ये म्हणले. पण तुझे 10 चित्रपट रिलीज मोठे झालेत ना, म्हणजे 10 चित्रपट हिट झाले की मग ये म्हणले ह्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत तुझं जे चालू आहे ते चालू दे म्हणले. तर त्याने जो तो एक विचार सांगितला, तो माझ्या आयुष्यामध्ये मैलाचा दगड ठरला. तर ह्या माध्यमातून मी आजच्या तरुणांना सांगू इच्छितो की आपण आपलं करिअर अगोदर केलं पाहिजे आणि फावल्या वेळामध्ये हे आपण केलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये गट्स असला ना, आपण निश्चितच मोठं होतो. आणि कलेला वयाच्या मर्यादा नाहीत. बरोबर. अगदी. आपल्या जय हिंद या टेलिफिल्म बद्दल काय सांगाल आपण? त्याचंही असंच आहे. म्हणजे अगोदर काही म्हणजे टेस्ट वगैरे काही नाही.
पण मला एका डायरेक्टरचा फोन आला की तुम्हाला एसपीचा रोल करायचा. मी केला एसपीचा रोल. अरे वा, म्हणजे सहज सहज सगळं घडून सहज डायरेक्ट फोन येत गेले. त्याच्यामध्ये काय रिहर्सल वगैरे कुठं काय ते अगोदर स्क्रीन टेस्ट वगैरे असते असं काही नाही की बाबा तुमच्यासाठी एक रोल आहे आणि तुम्ही एसपीचा रोल करायचा. मला ठीक आहे, मला केलं. आणि आपण सहसा समाजामध्ये असं बघत नाही की जे प्रसिद्धीच्या माध्यमांशी जोडलेले असतात, प्रसिद्धी पावलेले असतात लोक, त्यांना इतकं सामाजिक भान असेलच असं आपण बघत नाही. परंतु तुम्हाला ते आहे सामाजिक भान, आणि त्याच्यामुळेच आपण नेत्रदान करण्याचं पण, मरणोत्तर नेत्रदान करण्याचा पण निर्णय घेतलाय. तर हे विचारांचं बी कुठं रुजलं नेमकं? नाही, आपण त्या वातावरणामध्ये राहतो ना, त्याच्यामुळे वाटतंय की ठीक आहे आपण बॉडीच डोनेट करणार होतो सगळंच, पण ते कसं आहे माहितीये का, आपल्या शरीराचे प्रत्येक ऑर्गन हे कोणाच्या तरी कामाला येत असतात. आणि माझ्या विचारांची भट्टी तशीच आहे. पण नेत्रदानाचा संकल्प मी सुरुवातीच्या आधी केला होता आणि तो तर कायम आहेच आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा बॉडी डोनेट करण्याचा विचार आहे. त्यासाठी परिवाराचं जे मत आहे त्यांचं मत परिवर्तन केलं पाहिजे. त्यांना अगोदर आपण स्टँड केलं तर त्या बाकीच्या गोष्टी सगळ्या होणार आहेत. तर ते हळूहळू मी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. आपण आपल्या परिवाराच्या वतीनं ऍडव्होकेट देविदासराव जमदाडे पुरस्कार, विचार प्रबोधन पुरस्कार देता, तर त्याची सुरुवात कधीपासून झाली किंवा काय विचार होता तो पुरस्कार देण्यामागचा? ही संस्था मी जवळपास 1997 ला मी स्थापन केली. आणि माझ्या वडिलांचा प्रवास खूप खडतर होता. आणि माझे वडील जगदाळे मामा यांच्या संस्थेमध्ये एडशीला होते कामाला. मग काही कामानिमित्त ते ट्रेननं प्रवास करत होते, मुंबईला निघाले होते. आणि त्या प्रवासादरम्यान रामचंद्र परिहार गुरुजी हे राजस्थानमध्ये मुख्याध्यापक होते. आणि त्या प्रवासामध्ये त्यांची दोघांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर परिहार सर म्हणाले की जमदाडे सर, तुम्ही ह्या एडशी मध्ये राहण्यापेक्षा लातूरला जर आलात तर तुम्हाला चांगला स्कोप मिळेल. मग त्यांच्या एका शब्दावरती माझ्या वडिलांनी लातूरमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि लातूरला ते आले. आणि लातूरला आल्याबरोबर ती छोटीशी बॅग घेऊन राजस्थान हायस्कूलमध्ये गेले. परिहार गुरुजी तिथून मुख्याध्यापक होते. आणि गेल्यानंतर त्यांनी लगेच जॉईन करून घेतलं. मग माझे वडील तिथं शिक्षक म्हणून राहिले. माझे वडील वास्तविक पाहता त्या काळातील माझ्या समाजातील, मी हिंदू खाटीक या मागासवर्गीय जातीचा आहे. आणि माझ्या समाजातले माझे वडील पहिले गोल्ड मेडलिस्ट वकील आहेत. अरे वा. वकिली नाही त्यांनी केली पुढे? नाही, वकिली केली ना मॅडम. त्याने शिक्षकी फक्त 1च वर्ष केलं. आणि त्यालाही कारण असं होतं की लातूरच्या कोर्टामध्ये हे उर्दू चालायचं आणि माझ्या वडिलांना उर्दू येत नव्हतं. आणि ज्यावेळेस इंग्रजी सुरू झालं कोर्टामध्ये त्यांनी राजीनामा दिला शिक्षकाचा आणि त्यांनी वकिली चालू केली. आणि त्यावेळेस विद्यार्थी त्यांचे मग प्रदीप राठी, रामन रांदड, भराडिया डॉक्टर आणि विलासरावजी हे पूर्ण फळी ह्या टीमचे. आणि त्यांचे विद्यार्थी आज कुठे पोहोचले? हो, हे त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि त्यांना आजही कोणी भेटलं की म्हणतात की बाबा तुमच्या वडिलांनी शिकवलेल्या कविता आणखीनही आमच्या स्मरणात आहे. रामन रांदड तर प्रामुख्यानं मला हे नेहमी सांगतात. खूपच सुंदर अनुभव आहे बरं का. आपण सगळ्या क्षेत्रामध्ये खूप लीलया वावर केलेला आहे. तर तसंच आपण आता तुमच्या कवितेकडे वळूया. आपण एखादी आपली रचना सादर करावी. नक्कीच. माझ्या बायकोच्या आग्रहामुळं मी एक 4-5 महिन्यापूर्वी चारधाम यात्रेला गेलो होतो. फक्त बायकोच्या आग्रहामुळे गेलो. मग तिथलं पाहिलं वातावरण. ठीक आहे, त्यानिमित्तानं मला निसर्ग पाहता आला, काही चांगल्या गोष्टी पाहता आल्या. तिथल्या लोक वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी झाल्या. तिथलं रहन सहन, तिथलं कल्चर थोडंसं मला जवळून पाहता आलं. पण निवळ देवासाठी चारधाम करणं हे मला काही योग्य वाटलं नाही. कारण आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि मनुष्य जन्म याच्यासाठी मिळालाय की देवाला बऱ्याच गोष्टी करणं शक्य नाही. त्यामुळे त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलेला आहे. आपल्या माध्यमातून त्याचं कार्य व्हावं हा देवाचा एक
संकेत आहे. आणि जर प्रत्येकाला जर समजलं की आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे आणि आपण त्याचे एक प्रेषित आहोत म्हणून जर काम केलं, प्रेषित म्हणणं म्हणजे ठीक आहे, आपण एक त्याचे पाईक आहोत म्हणून जर काम केलं तर जे आज अनागोंदी सर्वत्र आपल्याला दिसते ते कदाचित होणार नाही. बरोबर. आणि देवाला गेल्यानंतर तिथला जो अनुभव आला त्याच्यावरती मी कविता केली आहे. कवितेचं नाव आहे गुपित. देवाला आपण काहीच मागायचं नसतं. बरोबर. देवाला आपण काहीच मागायचं नसतं. आपण आपलं वागणं चांगलं ठेवायचं असतं. क्या बात आहे. आपल्या ध्येयाला चिकाटीला देव भाळत असतो, त्यांनाच तो पावती असतो. देव पावला हे जाणायलाही लागतं एक दृष्टी. देव पावला हे जाणायलाही लागतं एक दृष्टी. नेमकं आपल्याला हेच कळत नसतं म्हणून आपण असतो दुःखी आणि कष्टी. देव असतो, देव असतो, देव असतो आपल्या चौथीभोवती. देव असतो आपल्या चौथीभोवती, वेळोवेळी देतो अनुभूती. ज्यांना हे गुपित समजले, समजावे, त्याचे जीवन सफल झाले, त्याचे जीवन सफल झाले, त्याचे जीवन सफल झाले. खूप छान, खूप छान, सुंदर सुंदर. धन्यवाद. आपण इतकं सामाजिक भान आहे आपल्याकडे म्हणूनच इतक्या दूरदृष्टीनं आणि चोखंदळ दृष्टीनं आपण समाजाकडे पाहत आलात. त्याच्यामुळे जिथेही आपली नजर गेली आहे तिथं तुम्ही काहीतरी वेगळे पण शोधलंय तिथलं. आणि तसंच आत्ताचा हा प्रसंग वाटला, कारण देवदर्शनाला गेल्यानंतर त्याचं गुणगान गाणारे असे वेगळ्या वेगळ्या विचारांची वेगवेगळी व्यक्तिमत्व असतात. त्यांच्या विचारानुसार ते व्यक्त होतात. तसं आपलं एक प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे आणि त्या प्रगल्भ व्यक्तिमत्वातून ही जन्मलेली कविता आहे. तर खूप सुंदर. आपली एक सुंदर अशी रचना आपण सादर केली, तर अजून एखादी रचना आपण आम्हाला ऐकवावी. मॅडम, माझ्या ज्या कविता आहेत त्या सगळ्या प्रबोधनाच्या आहेत. प्रत्येक विषयावरती माझ्या कविता आहेत. तर आणि कविता करत असताना मी त्याला मोजपट्टी लावलेली असते. त्या इंचाच्या बाहेर माझी कविता जात नाही. तर माझ्या तरुण मित्रासाठी एक कविता मी ठेवणार आहे. या कवितेला मग बहिणाबाई चौधरी यांच्या गीताची चाल दिलेली आहे. कवितेचं नाव आहे व्यसन. याची मी पार्श्वभूमी सांगणार नाही, पण तरी 1 मिनिटामध्ये सांगू इच्छितो की आज खूप कष्टानं आपण शिकतो, कुठंतरी कामाधंद्याला लागतो आणि कामाधंद्याला लागल्यानंतर 4 पैसे खिशामध्ये येतात. 4 पैसे खिशात आले की त्यांना मित्रही मिळतात आणि मग मित्रत्वामध्ये काय होतं माहितीये का, चल बसू म्हणतात. मजा म्हणून एकदा बसतात, 2दा बसतात, 3दा बसतात. मग 4थ्या दिवशी कोणी नाही आले की तो स्वतः जाऊन बसतो. तर हे प्रवृत्ती चांगली नाही. बाजारामध्ये पैसे दिल्यानंतर विष मिळतं. मग आपण पैसे देऊन खाऊ घ्यायचा की विष घ्यायचं हे आपण ठरवायचं आहे. तर या तरुण मित्रांसाठी माझी कविता अर्पण आहे. कवितेचं नाव आहे व्यसन. याला मी बहिणाबाई चौधरी यांच्या गीताची चाल दिलेली आहे. नका व्यसन करू, नका जीवा वेठी धरू, जीवन मिळे एकदाची, काही करा पुरुषार्थ, फुका वाया जाऊ नका, घरदार फुंकू नका, पहा चिमण्यांचे चेहरे, उगा भिका लागू नका, सुखे करा हो संसार, गुन्या गोविंदाने नांदा, व्यसन नाही तर बरी, घाव घाली वर्मावरी, व्यसनान काय साधे, उलट सारे काही जाते, पैसा जाई पत जाई, लाख मुलाचा जीवही, लाख मुलाचा जीवही, लाख मुलाचा जीवही. क्या बात है. एकदम सुंदर अशी रचना. ही रचना ऐकल्यानंतर खरंच म्हणजे 10 जणांनी ऐकली तर 1 जण जरी व्यसन सोडला तरी या रचनेचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. मॅडम, माझ्याकडे आकडेवारी आहे. मी जिथं जिथं मी केलं कार्यक्रम तर तिथं मित्र जोडले गेले आणि जवळपास 1,500 तरुणांनी व्यसनापासून व्यसनापासून वंचित राहिले. हार्दिक अभिनंदन. कारण साहित्याची सेवा त्यासाठी तर करायची असते. समाजामध्ये ज्या ज्या उणिवा आहेत, जे जे काही समस्या आहेत त्याच्यावरती प्रकाश टाकायचा आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं, याच्यासाठी तर आपण लेखन करत असतो. आणि तो जर उद्देश अशा पद्धतीने साध्य होत असेल
तर याच्यापेक्षा वेगळं आणखीन साहित्यिकाला काय हवं असतं? हे पुरस्कार वगैरे ह्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. हा खरा पुरस्कार आहे की एखाद्या रचनेने एवढ्या लोकांची जीव वाचणं, त्यांची जीवन समृद्ध होणं, हाच खरा मानाचा पुरस्कार म्हणायला पाहिजे. आणि मॅडम कसं आहे माहितीये का, हल्ली माणूस खूप नर्वस होत चाललेला आहे. तर अशा माणसांसाठी मी एक चावडी ठेवणार आहे. साधू संतांनी सांगितलंय की विश्वाची माझे घर. आता आपण या वास्तूमध्ये बसलोय, ह्या वास्तूमध्ये किंवा आपण कुठं बसलो, बाहेर जरी गेलो तर ती पुन्हा वास्तूच आहे. तर वास्तूमध्ये बसल्यानंतर एक विचार आपला राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. एक चावले ठेवतो मी या संदर्भामध्ये. आस्तिक की नास्तिक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आस्तिक की नास्तिक हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र जो वास्तवात राहतो तोच खरा आनंदात आहे. आणि याच अनुषंगाने आणखीन एक चावडी ठेवेन. वास्तू तथास्तु म्हणत असते, वास्तू तथास्तु म्हणत असते, म्हणूनच आपण अभद्र बोलायचे नसते. अगदी अगदी खूप छान, खूप छान. आपल्या घरातले ज्येष्ठ असं नेहमी म्हणायचे की वाईट काही बोलायचं नसतं किंवा वाईट गोष्टींचा उच्चार परत परत करायचा नसतो, नेहमी सकारात्मक राहायचं. आणि सुंदर असं तुम्ही चारोळीच्या माध्यमातून तो संदेश दिला. खूप खूप छान वाटलं आपल्याला आपल्या रचना ऐकून. आपण आतापर्यंत जे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत त्याच्यामध्ये एक विशेष पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार. तर हा पुरस्कार आपल्याला कोणत्या कामानिमित्ताने मिळाला आणि काय म्हणजे त्याचं आपल्याकडे एक असं असतं की कोणीतरी शाबासकीची थाप देतं तेव्हा आपल्याकडं असं जाणवतं आपल्याला की आपली आता जबाबदारी वाढली. तर आपण कसं पाहता अशा आणि अनेक अनेक पुरस्कार आहेत. मला वाटतं 150 ते 200 किंवा 250च्या पुढे काहीतरी तुमची संख्या आहे पुरस्कारांची. 184 पुरस्कार मिळाले. 184 पुरस्कार आहेत. पण महाराष्ट्र शासनाचा म्हणून मी त्याचा उल्लेख केला, सगळ्याच पुरस्कारांचा उल्लेख नाही केला पण त्याचा केलाय. तर आपण काय कसं पाहता याच्याकडे? आता पुरस्काराच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना तर आपण पुरस्कारासाठी काम करत नाही. अगदी. पण आता कसं झालं माहितीये, मला गुणवंत कामगार पुरस्कार सुरुवातीला मिळाला. मग माझे मित्र बाळकृष्ण धायगुडे, माझ्या आधी त्यांना पुरस्कार मिळाला, गुणवंत कामगार पुरस्कार. त्याच्यानंतर माझे परम स्नेही ज्यांना मी माझ्या मोठ्या भावाच्या ठिकाणी मानतो, बंकटपुरी, यांनाही गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला होता. तर ते म्हणाले की तुम्ही एवढं काम करता, तुम्ही फक्त तुमचे कागद द्या, तुम्ही केलेले आम्ही फाईल करतो, सबमिट करतो, तुम्ही काहीच करू नका, फक्त तुम्ही केलेलं काम द्या. आणि गुणवंत कामगार पुरस्कार हा मला 2000 साली मिळाला. आणि गुणवंत कामगार पुरस्कार हा आपण नोकरी करत असताना त्याला पूर्ण 10 वर्ष झाले पाहिजे. आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे 15 रुपयाची फीस असते कामगार कल्याण निधी म्हणून, तो महिन्याला आपल्या पगारातून कपात होत असतो. तर तो मेंबर असणं गरजेचं आहे आणि ते कंपल्सरी सगळीकडे असतात. मग कारखाना असेल किंवा बँक असेल, ते प्रत्येक एम्प्लॉईला सभासद करून घेत असतात. तर त्याप्रमाणे मी सभासद होतोच. आणि पुरी साहेबांनी वगैरे फाईल टाकली माझी आणि मला गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला. आणि गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर तिथं जे कोणी मुख्य अतिथी होते, प्रमुख पाहुणे, ज्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला, त्यांनी सांगितलं की फाईल कशी असावी, तर संजय जंबाडीची फाईल बघा म्हणाले. तर ते फाईल अगदी म्हणजे खूप फाईलचं कौतुक झालं आणि सर्व समावेशक होतं मॅडम त्याच्यामध्ये, एक कल्ले असं काम नाही. आणि मला बऱ्याच गोष्टी काही सांगता पण येणार नाहीत, काही गोष्टी मी करतो आणि विसरून जातो मॅडम. मी फार त्याला म्हणजे डोक्यामध्ये ठेवत नाही. आणि वयाच्या 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दलित मित्र हा पुरस्कार मिळतो. तर 50 वर्ष झाल्याबरोबर ते असंच माझ्या मित्रांनी सांगितलं की फाईल करू आपण, तुला मिळून जाईल. मग मी फाईल केली आणि गुणवंत कामगार पुरस्कार सुद्धा मिळाला मला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, पुण्यामध्ये हा कार्यक्रम झाला आणि मला पुरस्कार मिळाला. खूप छान. आणि तुम्हाला सांगावं वाटतं आणखी की मला ज्यावेळेस गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला तर बँकेनं मला एक इन्क्रीमेंट दिलं मिळालं. आणि ज्यावेळेस मी रिटायर झालो ना, जवळपास 4-5 लाख रुपये मला इतर कर्मचाऱ्यापेक्षा मला जास्त मिळाले या तुमच्या सगळ्या कामामुळे. येस मॅडम. आणि काहीतरी मिळवून मी बिलकुल केलं नाही.
पण मला ओघाओघाने मिळत गेला आणि मिळाल्यानंतर हे काम मी ह्याच कामासाठी वापरलं मॅडम. तुम्हाला सांगताना मला खूप आनंद वाटतो की सिंधुदुर्ग सकाळ लातूरमध्ये आले की माझ्याकडे 4-4 दिवस राहायच्या आणि मी त्यांचा मानसपुत्र होतो. आणि आज सुद्धा मी माझ्या परिणाम जे घडलं ते करत असतो मॅडम. अगदी अगदी. आणि सहज केलेल्या गोष्टी जास्त साध्य करू शकतात. काहीतरी हेतू ठेवून काम केलं की मग ते हेतू असतो म्हणून ते सगळं वाया जातं म्हणायला हरकत नाही. पण काहीच नाही, निर्मळ मनाने स्वच्छ मनाने आपण करायला गेलो तर खूप काही झोळीत पडतं आपल्या. आता हे श्रंखला कशी आहे बघा मॅडम. चिंतन सुरेश सर होते, स्वातंत्र्य सेनानी होते. 35 वर्षापर्यंत नेहरू युवा पुरस्कार मिळत असतो, मानव संसाधन मंत्रालय अंतर्गत, दिल्लीच्या अंतर्गत मिळत असतो. तर त्यांनी सांगितलं की अरे संजय तू काम करतोस म्हणले, कर म्हणले फाईल. आणि मी फाईल केली. तर वयाच्या 35 वर्ष मला पूर्ण झाले नव्हते, त्यावेळेस मला नेहरू युवा पुरस्कार मिळालेला. तो जिल्हा स्तरावरचा आहे, पण मानव संसाधन मंत्रालय दिल्ली अंतर्गत दिला जातो. तर तो मला पहिल्यांदा मिळाला. नोकरीमध्ये 10 वर्ष झाले की गुण कामगार पुरस्कार मिळाला. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दलित मित्र पुरस्कार मिळत असतो, तो मला मिळाला. आणि मग कॅम्ब्रिजचं एक मला निवेदन आलं की असं असं तुम्ही काम करताय, आम्हाला समजलंय, तर तुमचे बायोडाटा पाठवा. मग बायोडाटा पाठवला. मग त्याने मला तिथले कॅम्ब्रिजचे 2 पुरस्कार दिले मॅडम. हुज हू म्हणून एक त्यांचं एक बुक असतं, त्याच्यामध्ये माझी नोंद झाली. आणि मॅन ऑफ द इयर हा मला त्याने पुरस्कार दिला होता. मग त्याने मला तिथं बोलवलं होतं, पण मी काही जाऊ शकलो नाही. कॅम्ब्रिज पर्यंत काम पोहोचलं आपलं. हा, मग त्याने मला बोलवलं, रितसर पत्र पाठवलं, पण मला जाणं काही म्हणजे जमलं नाही, मी गेलो नाही. मग त्याने बाय पोस्ट पाठवून दिलं मॅडम. किती सुवर्ण संधी होती. खूप खूप अभिनंदन तुमचं. खरं तर साहित्य अकादमी दिल्लीचा पण पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. नाही, तर वेगवेगळ्या संस्था आहेत मॅडम, त्या संस्थेचे पुरस्कार मिळाले. बर. खूप सुंदर. मला महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप मिळाले दिल्लीची. खूप सुंदर. ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर पुरस्कारांना न पाहता तुम्ही तुमचं काम सातत्याने चालू ठेवलं आणि एक प्रांजळ मनाने ते काम करत गेलात, म्हणून आजही तुम्हाला तितकेच पुरस्कार प्राप्त होत आहेत. आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही लातूरकर म्हणूनही वाटतो आणि आपण साहित्यिक आहात, आमचे सहकारी, आमचे वरिष्ठ, आमचे ज्येष्ठ म्हणूनही वाटतं. आपला जो स्नेहबंध आहे त्याच्यामुळे खूप अभिमान वाटतो की अरे एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या परिचयाचं आहे, आपल्या कुटुंबातलं आहे. तर खूप खूप आपले अभिनंदन. आपण राजकीय क्षेत्रातल्या अनेक व्यक्तिमत्वांसोबत असता, नेहमीच आम्ही पेपरमधून बातम्या पाहतो, फोटोज पाहतो. कधी कधी असं वाटतं की बाबा हा अवलिया माणूस राजकारणात तर नाही ना जाणार. छान प्रश्न केला तुम्ही. तसं जर पाहिलं तर हा वारसा मला घरातून आहे. माझे वडील ज्यावेळेस आले ना त्यावेळेस राजकारणामध्ये नव्हते आणि त्यांना वाटलं नव्हतं की मी राजकारणामध्ये जाईल म्हणून, परंतु योगायोगाने ते राजकारणामध्ये आले. कारण समाजकारण करत असताना राजाश्रय असल्याशिवाय समाजकारण पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे ते राजकारणामध्ये आले. आणि ती फळी खूप चांगली होती. केशवराव सोनवणे, शिवराज पाटील चाकूरकर, संग्रामजी माखणेकर, हे उद्धवराव पाटील, भाई उद्धवराव पाटील, शिवाजीराव नाडे, त्याच्यानंतर बापूसाहेब काळदाते. तर ही अशी फळी होती. आणि माझ्या वडिलांनी या ठिकाणी राजकारण केलंय. राजकारण म्हणण्यापेक्षा राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केलंय. तर माझे वडील केवळ 50 रुपयामध्ये निवडून यायचे आणि सतत 5 टर्म मध्ये निवडून आलेत नगरपालिकेला, फक्त 50 रुपयामध्ये. आणि त्यानंतर माझ्या वडिलांना 2दा नगराध्यक्ष पदाचा चान्स मिळाला, 2दा उपनगराध्यक्ष पदाचा चान्स मिळाला आणि नगरसेवक ते होतेच. आणि मला नंतर विचारणा झाली, पण मी नोकरीमध्ये असल्यामुळं, माझ्यावर काही जबाबदारी असल्यामुळं मी त्यावेळेस विचार केला नाही. पण आता मी निवृत्त झालेलो आहे. आणि मला जर कोणी संधी दिली तर मी आनंदाने ती स्वीकारेन आणि जनसेवा करताना मला खूप आनंद वाटेल. नाही, निश्चित आपली ही इच्छा पूर्ण हो. कारण आम्हाला याची पूर्ण खात्री आहे की आपण राजकारण, विरोधासाठीचं राजकारण किंवा जे काही आपण पाहतो तशा प्रकारचं राजकारण न करता
समाजासाठीचं जे राजकारण आवश्यक आहे तेच कराल याची खात्री आहे आम्हाला. आणि निश्चित आपली ही इच्छा पूर्ण हो अशी मॅडम मी संधी शुभेच्छा मिळाली देते. पाहिजे. नक्की नक्की नक्की. आता एवढ्या सगळ्या कामातून एवढ्या सदिच्छा आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत तर संधी सुद्धा नक्कीच मिळेल. शेवटी थोडस एक वेगळ्या धर्तीचा प्रश्न विचारते की एवढं एव्हरग्रीन राहण्याचं रहस्य काय आहे? म्हणजे आमच्या मॅडममुळं की आपल्या जीवनशैलीमुळं? हा माझ्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे आणि तुमचा दृष्टिकोनच मला खूप छान बनवतो. ते तर आहेच, पण असं वाटत नाही की तुम्ही आता बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहात आणि इतकं सुंदर तुम्ही वेळेचं नियोजन करता, कामांचं नियोजन करता, तर हे सगळं आणि हसतमुख कधी पण आपल्याकडे पाहिलं तर तुम्ही कधीच असं चिंता चेहऱ्यावर आहे किंवा तुम्ही नाराज आहात किंवा रागवलेले आहात असं आम्ही एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये कधीच पाहिलं नाही. त्याच्यामुळे असं वाटतंय आम्हाला आमच्या वहिनींच्या ह्याच्यामध्येच काहीतरी ती शक्ती आहे की काय. आपल्या माध्यमातून मी सर्वांना असं सांगू इच्छितो की मी एक बँकेतला निवृत्त कर्मचारी आहे. आपल्याला हे आयुष्य हे देवानं दिलेलं आहे. आपण या जगामध्ये एक भाडेकरून वावरतो. बरोबर. बँकेमध्ये एखादा ग्राहक एफडी ठेवतो काही कालाकरता, आपल्याला तो पिरियड माहिती असतो. बरोबर. पण ती एफडी मॅच्युअर झाल्यानंतर ग्राहक येतो आणि ती एफडी काढण्याचा प्रयत्न करतो. मग ऍज ए कर्मचारी म्हणून आम्ही त्यांना परत सांगतो की एफडी ठेवा, ह्या फॅसिलिटी आहेत. तसं आपल्याला हे आयुष्य मिळालेलं आहे, हे आपण जपायचं आणि त्याचं वरचेवर रिन्युअल करत जायचं आणि आपले आहार विचार आणि शुद्ध ठेवायचं आणि कोणाबद्दल काही आकस ठेवायचा नाही. जगामध्ये दोनच गोष्टी होतात, यस किंवा नो. तर माणसानं प्रयत्नामध्ये राहायचा. प्रामाणिक प्रयत्न केल्यानंतर एकदा यश येतं, अपयश येतं, दोनदा अपयश येतं, पण तिसऱ्या वेळेस तर यश हमखास आहे. तर प्रयत्नाची चिकाटी सोडायची नाही. आणि निगेटिव्ह थिंकिंग नसल्यामुळं अनुत्साही राहण्याचा काही प्रश्नच नाही मॅडम. ठीक आहे, आज काम नाही झालं, उद्या होणार आहे, उद्याला झालं, परवा होणार आहे. असं तर आशावादी राहायला पाहिजे. हाच सकारात्मक आणि आशावादी राहण्याचा संदेश आपण नव्या पिढीला. आणि शरीराला तर वेळ दिलाच पाहिजे बरं का. हा, आपण गाडी एखादी वापरतो, वाहन वगैरे, त्याचं मेंटेनन्स करतो की नाही. आता आपण घरामध्ये अनेक प्रकारचं अन्न खातो. जे सकस खातात त्यांना फारसं श्रम करायची गरज नाही, पण जे इतर खाद्य खातात त्यांनी मात्र श्रम केलेच पाहिजे ते अन्न पचवण्यासाठी. आणि आताचा काळ पण तसा आहे की खूप कारण निमित्ताने म्हणा, काहीतरी मजबुरी म्हणा, बाहेरचं खावंच लागतं बऱ्याच वेळा. तर अशा पण वेळी अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचंच आहे. नाही, एखाद्या वेळेस खाल्लं तर काही होत नाही मॅडम, पण नेहमीच जर बाहेरचं खात गेलो तर नक्कीच परिणाम होतो. अगदी खूप छान. नवीन पिढीला एक उत्तम संदेश आपण दिलाय आणि त्यासोबत ज्येष्ठांनी सुद्धा ते मनावर घ्यायला काही हरकत नाही अशा प्रकारचा आपण संदेश दिलाय. खूप खूप धन्यवाद. आणि हा संदेश अगदी मनापासून सगळेजण स्वीकारतील, कारण आपलं व्यक्तिमत्वच तसं आहे. कारण जर हा संदेश स्वीकारला तर आपणही डॉक्टर संजय जमदाडेंसारखेच असू असं वाटणार आहे. त्याच्यामुळे ते नक्कीच स्वीकारतील. आपण आम्हाला वेळ दिलात, खूप सुंदर असा गप्पा मारल्यात. हे खरं तर गप्पांच्या माध्यमातून आपला जीवन प्रवास नव्या पिढीसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न होता. कारण आता जे आपण वातावरण बघतोय त्या वातावरणामध्ये नव्या पिढीला खूप काही भरकवटायला म्हणजे दिशाहीन व्हायला खूप साधनं आहेत समोर. पण आपण असे आदर्श त्या पिढीसमोर ठेवले पाहिजेत की जेणेकरून त्यांना कोणत्या दिशेला जायचंय हे कळलं पाहिजे. आणि आता आपल्या पिढीला, आत्ताच्या मुलांना तेच होत नाहीये की समोर खूप काही आपल्या आजूबाजूला आहे पण त्यांची पाहण्याची ती दृष्टी राहिलेली नाहीये. जशी संजय नावाने तुम्ही दूरदृष्टी वापरून आपलं जीवन घडवलं तसंच या पिढीने सुद्धा घडवावं, याच एका उद्देशाने आपली मुलाखत घेण्याचा मानस होता. आणि आज आपण खूप छान त्याला प्रतिसाद दिलात. मनपूर्वक धन्यवाद.